5 वर्षापासून कार्यरत आहे. माझा मतदारसंघात जनतेशी माझा संपर्क आहे. जनतेच्या सुखात सामाजिक कार्यक्रम असो, कुठलाही उपक्रम असो, 5 ते 7 वर्ष नाही तर या मतदारसंघामध्ये पूर्ण घराघरात संपर्क आहे. माझा जनसंपर्क असल्यामुळं मी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार केला. आपल्या मतदारसंघातील सध्याच्या प्रमुख समस्या काय आहेत? सध्या मतदारसंघाच्या प्रमुख समस्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट, आज वाडी वस्ती ताड्यावर रस्ते सोयीचे नाही, पुढे व्यवस्थित जायला येण्याची खूप दुरावस्था आहे. पुढे मतदारसंघात राज्य सरकारला जोरातून लाईट नाही, ठिकाणी खूप म्हणजे महिलाच्या सुरक्षेसाठी काय महिलाच्या सुरक्षेसाठी बी सरकारला आपण त्याच्याविषयी कठोर निर्णय घेण्यास भाग पाडेल किंवा महिलाला त्रास होईल त्याच्याविषयी आपण सरकारने जाणून करण्यासाठी शेतकरी आणि तरुणासाठी आज बिल्डिंग MIC होते, 100 MIDC तिथं तरुणाला जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन आणि त्याच्यासाठी सरकारवर आपण जे करू पाहिजे स्थानिक लोकांच्या जमीन जाते त्यांना इथं बंधनकारक करायचं नागरिकांना रोजगार द्यायचा. जिल्हा परिषद शाळा आता खूपच खालवलेला दर्जा आहे. कारण की आता खूप मोठ्या ज्या शाळा झाल्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून गरिबाच्या मुलं तर जिल्हा परिषदमध्येच जाते. आज त्यांच्या दर्जा उंचवणं गरजेचं आहे की जेणेकरून गरीब श्रीमंताच्या सर्वांची मुलं ते जिल्हा परिषद. आपल्याकडं आता बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी हे स्थानिक लोकांना प्राधान्य देणे, काम करण्यासाठी, धंद्यासाठी, त्यांना लोकांच्या जमिनी चालल्या द्यायला बेकारी वाढत चालली, पैसे जास्त दिवस तर समजू शकत नाही आणि त्यासाठी प्रयत्न करतो. नागरिकांना आपल्या वार्डातील नागरिकांना मी जाता आपल्या वडगाव मतदारसंघातील नागरिकाला एवढं सांगू इच्छितो की या मतदारसंघात जो सातत्यानं तुमच्या संपर्कात आहेत त्या उमेदवारालाच मतदान करा. कुठल्या आयात उमेदवाराला मतदान करू नका आणि जो ऐन टायमाला निसता मतापुरतं आणि निवडणुकीपुरत आलेलं आहे ह्या अशा उमेदवारालाही मतदान करू नका. मी असंच वडगाव मतदारसंघातल्या संपूर्ण आवाहन करतो. आपण भाजपशी एकनिष्ठ होता आणि निवडणुकीच्या टायमाला असं काय झालं की आपल्याला इकून महाविकासासाठी इकून उमेदवारी घ्यावं लागली? मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो, त्याच्यात काही शंका नाही. पण आता मी पक्षांतर केलं, मी आता काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता झालो आणि राहील मी. आणि मला नाकारलं त्यांनी दुसऱ्या एका त्यांच्या जवळच्या माणसाला आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या प्रयत्नातून नाकारलं. त्या कारणास्तव मी काँग्रेसचं माझ्या डॉक्टर कल्याण काळे साहेबांना आणि विलासबापू अवतारे साहेबांना माझ्या कार्याची काळजी घेतली आणि माझं जे मतदारसंघात कार्य आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली. आपल्या आज पहिले आपले 2000 जिल्हा परिषद उभे आहेत. त्यांनी सतत BJPचं काम केलेलं आहे. पक्षानं त्याला करून लावलं, त्यांनी निर्णय घेतला आणि आपला आयता माणूस नव्हता, आपला आयताच माणूस आणि त्याला त्यांना कसे सर्व आरगावकरांनी आणि सर्व करावं अशी माझी कलाकारी साहेब आणि त्यांनी त्यांच्या भरोसा ठेवून सरकारला काय माझी एवढी सूचना आहे की आता खूप काही विश्वासघात झालेला आहे.